तिकडे मुंबई महापालिकेची परतफेड शिवसेनेनं नाशकात केल्याचं दिसतंय, कारण नाशिक महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं उमेदवार न देण्याचं ठरवलंय। मात्र असं असलं तरी आधीच भाजपला नाशिक महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालंय, त्यामुळे भाजपच्या रंजना भानसी यांचा विजय निश्चित आहे। तर उपमहापौर पदासाठी प्रथमेश गीते यांनी अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या वतीनं आशा तडवी यांनी तर उपमहापौर पदासाठी सुषमा पगार यांनी अर्ज दाखल केलाय। येत्या 14 तारखेला महापौर पदाची नाशकात निवडणूक होतीये। 122 सदस्य संख्या असलेल्या नाशिक महापालिकेत भाजपचे 66 नगरसेवक आहेत। विशेष म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर भाजप सेनेच्या नेत्यांची चहा पार्टी देखील झाली। सेनेची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की नाशिककरांनी दिलेल्या जनाधाराचा आम्ही आदर करतोय। आपण बघतोय की त्यांना पूर्ण मेजॉरिटी आहे, त्यामुळे आणि त्यांनी जी काही पारदर्शकतेची वगैरे घोषणा केलेली आहे तर त्यांना एकदा चान्स दिला पाहिजे। आम्ही अत्यंत स्पोर्टली हा सगळा विषय घेतलेला आहे आणि विरोधासाठी विरोध ही भूमिका कधीही शिवसेनेची नव्हती, परंतु एक प्रबळ विरोधक म्हणून शिवसेना काम करेल आणि याही शहरात अशाच पद्धतीनं पारदर्शकतेने काम व्हावं यासाठी शिवसेनेचे 25 शिलेदार काम करतील, 35 शिलेदार काम करतील आणि संपूर्ण विरोधकांची एक चांगली मोट आम्ही बांधू। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अधिकृत म्हणून रंजना पोपट भानसी यांची महापौर पदाचा आज आम्ही सर्व मी सीमाताई आमचे पदाधिकारी सर्व नगरसेवकांनी मिळून आज प्रदेशाकडे कोर कमिटीत मीटिंग झाली, त्यांचं नाव डिक्लेअर झालं। आज त्याची पार्टी कार्यालयात घोषणा केली आणि आज सर्वांनी आम्ही एकत्र येऊन भानसीताईंचा महापौर आणि प्रथमेश गीतेंचा उपमहापौर म्हणून आज आम्ही फॉर्म भरला। नाही, इलेक्शन लढेपर्यंत पक्ष असतो, इलेक्शन लढल्यानंतर शहर विकासासाठी जे आमच्या बरोबर येतील आम्ही सर्वांनी मिळून एकत्र म्हणून काम करणार आहे।